नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा महिलांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी आपण प्रार्थना करत असतो. मार्गशीर्ष प्रत्येक गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची आपण पूजा करत असतो. घटाला आकर्षक स्वरूपात सजवलं जातं आणि मनोभावे पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. श्रावणाप्रमाणेच हा मार्गशीर्ष महिना पवित्र आणि महत्त्वाचा समजला जातो. तर मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे, मार्गशीर्ष गुरुवार किती आहे, उद्यापन कोणत्या गुरुवारी करायचे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. यावर्षी 2023मध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता ही 11 जानेवारीला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला आहे आणि या महिन्यामध्ये एकूण 5 गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळणार आहे. 5व्या गुरुवारी या व्रताचे आपल्याला उद्यापन करायचे आहे. याचबरोबर 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. 5व्या गुरुवारी अमावस्या असली तरीसुद्धा आपल्याला या व्रताचे उद्यापन 5व्या गुरुवारी करायचे आहे. याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. तो देखील तुम्ही पाहू शकतात. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे पूजा मांडणी अगदी साध्या, सोप्या आणि घरगुती पद्धतीने कशी करायची याविषयीची माहिती बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तिथे आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला उभ्या 2 रेषा द्यायच्या आहे आणि आपल्याला स्वस्तिकवर हळदी, कुंकू, अक्षता ह्या टाकायच्या आहे. त्यावर तुम्हाला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. यावर तुम्हाला एक लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही चौरंग ठेवू शकतात किंवा तुम्ही पाट देखील ठेवू शकतात. यावर तुम्ही एक लाल कलरचा कपडा अंथरायचा आहे. लाल कलरचा कपडा नसेलच तर इतर कुठलाही नवीन कपडा तुम्ही यावर अंथरू शकतात. पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची असते. बघा, कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची असते. थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर मी दिवा ठेवून घेतला आहे. दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची पूजा करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. आता गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पा म्हणून एक सुपारीची मांडणी देखील करू शकतात. तर इथे मी थोड्याशा अक्षता ठेवून घेते. यावर मी गणपती बाप्पा म्हणून सुपारीची मांडणी करत आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर किंवा सुपारीवर पाण्याने अभिषेक घालून घ्या. जर का तुम्ही सकाळी देवपूजा केलेली असेल आणि तेव्हा तुम्ही जर का गणपती बाप्पांना अभिषेक किंवा आंघोळ घातलेली असेल तर तुम्हाला आत्ता गणपती बाप्पांना अभिषेक घालण्याची गरज नाही. तर इथे मी सुपारी गणपती बाप्पा म्हणून ठेवून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर का महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीचा देवीचा फोटो असेल तर तुम्हाला तो मांडून घ्यायचा आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. यासाठी एक मी तांब्याचा कलश घेतला आहे. कलश आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. कलशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी आपल्याला टाकायची आहे. यानंतर आपल्याला कलशावर 5 कुंकवाचे बोटं उमटून घ्यायचे आहे. तुम्ही एका बाजूला स्वस्तिक देखील काढू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापना ही करायची आहे. यानंतर कलशामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही इथे आंब्याची पानं किंवा विड्याची 5 पानं घेऊ शकतात. याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे. या दिवशी आपण 5 फुलांच्या पत्रीची देखील पूजा करत असतो. तर ही पत्री तुम्ही तुमच्याकडे जर का आजूबाजूला झाडं असेल तर त्याची ही पत्री तोडून आणू शकतात किंवा पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला ही पत्री विकत मिळेल. तुम्ही ही पत्री आणायची आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ही पत्री तुम्ही अशा पद्धतीने कलशामध्ये ठेवून घ्यायची आहे. या कलशामध्ये आपल्याला एक नारळ देखील ठेवायचा आहे. नारळ तुम्ही विकत आणल्यानंतर नारळवर तुम्हाला थोडंसं पाणी किंवा गंगाजल हे शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कलशामध्ये नारळ ठेवायचा आहे.
आता थोडेसे तांदूळ मी इथे पाठावर अंथरून घेते. तुम्ही इथे तांदळाची रास ठेवू शकतात किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकतात किंवा मग तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन ते तांदूळ प्लेटीसहित तुम्ही ठेवायचे आहे आणि यामध्ये तुम्ही कलशाची स्थापना करायची आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही पूजा उचलताल तेव्हा तुम्हाला हे तांदूळ अल्लाद उचलता येईल. तर अशा पद्धतीने कलशाची मी स्थापना करून घेतलेली आहे. यानंतर तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही कलशाच्या मागे माता लक्ष्मीचा फोटो ठेवू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या पद्धतीने पूजेची मांडणी कशी करायची हा व्हिडिओ बघणार आहोत. बघा, ज्यांच्याकडे काही सामान नसते किंवा ज्यांना सामान उपलब्ध होत नाही त्यांनी अगदी साध्या पद्धतीने घरी पूजा कशी करायची ही पूजा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बरं, जर का तुम्हाला कलशाला सजवायचं असेल तर तुम्ही कलशाला सजवू शकतात. बघा, आता दुकानांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मुखवटे, वेगवेगळ्या पद्धतीचे साड्या, रेडीमेड साड्या देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही घरी ब्लाऊज पीस वापरून साडी कशी कलशाला नेसवू शकतात याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. तर बघा, अशा पद्धतीचे मुखवटे देखील बाजारात विकत मिळतात. हे मुखवटे आणून देखील तुम्ही या नारळाला लावू शकतात. तुम्ही साधा सिंपल नारळ हा सजवू शकतात, मुखवटा लावू शकतात. तुम्ही वरतून कलशाला तुमचे जेही काही घरात दागिने असतील ते दागिने घालू शकतात किंवा तुम्ही नुसतं नारळाला जे डोळे, बघा दुकानांमध्ये फक्त डोळे, नाक आणि होठ या पद्धतीचा एक छोटासा साचा किंवा छोटासा मुखवटा मिळतो. तो मुखवटा देखील तुम्ही आणून या नारळाला लावू शकतात. त्याचप्रमाणे ही जी पत्री आहे ही आपण कलशामध्ये ठेवलेली आहे. तुम्ही कलशामध्ये ही पत्री न ठेवता तुम्ही पूजेच्या समोर देखील ही पत्री मांडू शकतात किंवा कलशाच्या पाठीमागच्या बाजूला देखील ही पत्री तुम्ही मांडू शकतात. यानंतर या पूजेमध्ये तुम्ही तुमच्याकडे जेवढ्याही महालक्ष्मी स्वरूप वस्तू असतील त्या सर्व वस्तू तुम्ही इथे मांडायच्या आहे. इथे मी थोड्याशा अक्षता ठेवून महालक्ष्मी माताची मूर्ती इथे ठेवत आहे. तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तुम्ही श्रीयंत्र देखील थोड्याशा अक्षता ठेवून ठेवू शकतात किंवा एका प्लेटमध्ये अक्षता ठेवून ठेवू शकतात. त्यानंतर पिवळ्या कवड्या असतील तर तुम्ही पिवळ्या कवड्या देखील ठेवू शकतात. याचबरोबर तुम्ही गणपतीची स्थापना ही 2 नागलीच्या विड्यांच्या पानावर ठेवून देखील करू शकतात. यानंतर मी इथे गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घेते, एक लाल फूल वाहून घेते. यानंतर आपल्याला कलशाची देखील अशाच पद्धतीने पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची देखील अशीच पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षता आपल्याला अर्पण करायची आहे. फूल असेल तर फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. यानंतर तुम्ही जर का कलशाला सजवणार असाल तर कलशाला सजवून घ्या. रेडीमेड जे कपडे भेटतात कलशाला सजवण्यासाठी ते तुम्ही कपडे कलशाला घालू शकतात. यानंतर कलशाला आपल्याला वेणी घालायची आहे. बघा, वेणी तुमच्याकडे जी पण असेल किंवा गजरा जो पण असेल तो गजरा वेणी तुम्हाला नारळाला घालून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला 5 प्रकारची इथे फळे ठेवायची असतात. तुम्ही एकाच प्रकारची 5 फळे ठेवली तरी चालेल. तुम्ही केळी जर का ठेवणार असाल तर केळी ही आपल्या देठासहित ठेवायची आहे. बघा, कोणतंही फळ आपल्याला पूजेमध्ये हे देठासहित ठेवायचं असतं. प्रसाद म्हणून तुम्ही इथे दूध साखर घेऊ शकतात. त्याचबरोबर थोडीशी साखर देखील ठेवू शकतात. इथे मी दूध साखर आणि थोडीशी साखर ही ठेवलेली आहे. त्यानंतर तुम्ही सजावटीसाठी पूजेच्या समोर छान अशी सुंदर रांगोळी काढू शकतात. रांगोळी काढल्यानंतर रांगोळीमध्ये आपल्याला हळदी कुंकू हे आवर्जून न विसरता व्हायचं आहे. इथे आपण सर्व पूजेची मांडणी करून घेतली आहे. याचबरोबर तुम्ही दोन्ही बाजूला 2 समया देखील प्रज्वलित करू शकतात. यानंतर आपण कलशाची पूजा करून घ्यायची आहे. आपण कलशाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून स्थापन केलेलं असतं. कलशाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला महालक्ष्मीची व्रताची ही पुस्तिका आहे. ही पुस्तिका देखील आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची असते. बघा, अशा पद्धतीची ही प्रत, हे व्रताची एक प्रत किंवा पुस्तक मिळत असतं. हे पुस्तक तुम्हाला आणायचं आहे. हे पुस्तक देखील आपल्याला ह्या पूजेमध्ये ठेवायचं आहे. या पुस्तकाला या माता लक्ष्मीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्या पूजेची संपूर्ण मांडणी झाल्यानंतर आपल्याला ह्या पुस्तकातील महालक्ष्मी व्रताची कहाणी ही वाचायची असते. बघा, ही कहाणी आपल्याला वाचायची आहे. ही कहाणी वाचताना शांत चित्त मनाने आपल्याला ही कहाणी वाचायची आहे. कहाणी वाचताना आपल्याला जास्त मोठ्याने वाचायची नाही किंवा अगदी लहान आवाजात देखील वाचायची नाही.
यानंतर आपल्याला सर्वात शेवटी अगरबत्ती, धूप, दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि या पूजेवरून आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे। ज्यांच्याकडे सजवण्यासाठी दागिने नसतील किंवा सजावटीच्या वस्तू नसतील ते सर्वजण अशा साध्या सोप्या पद्धतीने या पूजेची मांडणी करू शकतात। सगळ्यात शेवटी महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये दिलेली आपल्याला व्रताची कहाणी वाचायची आहे। यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे। ही आरती देखील तुम्हाला पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकतात। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा मांडणी बघितलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा।